आल्या का मग तुम्ही पण करंज्या? नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर आज मी सकाळी उठून मस्त अंघोळ केली होती आणि मग नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर जेवण करायचं पण झालं होतं. तर आज होती नागपंचमी. नागपंचमी असल्यावर मग काय असते तुम्हाला तर माहीतच आहे. मग किती खाल्ल्या तुम्ही पण करंज्या? माझ्या मम्मीने तर दुपारीच चालू केलं होत्या करंज्या बनवणं. मग मी म्हटलं दे, म्हटलं मी पण तुला थोडीफार हेल्प करतो. मग मी पण माझ्या मम्मीला करंज्या बनवू लागल्या. मग तर काही वेळात पाणी पण लागलं होतं. पाण्याला तर काही लाजच नाही, कधी पण येऊन पडते. सण नाही पाहत, वार नाही पाहत, काही नाही. आमच्याकडल्या तर बाया मस्त छत्री घेऊन आल्या होत्या पूजा करायसाठी, कारण आमच्या घराच्या साईडलाच देवी आहे ना, तिथे पूजा करत होत्या. मग मला थोडं सामान आणायचं होतं, तर दुकानात पण जायचं होतं. मग मी गेली होती दुकानामध्ये. मला ना नागपंचमी जास्तच पावली असं वाटते. मला ना एक साथ दोन रिचार्ज आले आणि माझं रिचार्ज खतम व्हायच्या पहिलेच मला रिचार्ज पण येऊन होते. माझं नशीब आज चांगलं होतं वाटते, 2 महिन्याची सोय होऊन गेली. बात तो सही है. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.